9व्या अध्यायामधली पहिली ओवी निरूपणासाठी घेत आहे। तर आधी ओवी काय आहे, तर ओवी अशी आहे, तरी अवधान ऐकले धिजे मग सर्व सुखास पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का। माऊली काय म्हणते, तुम्ही मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर आधी तुमचं लक्ष पाहिजे, तरी अवधान ऐकले धिजे मग सर्व सुखास पात्र होईजे, म्हणजे ती संपूर्ण सुख तुम्हाला प्राप्त होतील। आणि हे मी प्रतिज्ञापूर्वक उघडपणे सांगतो, असं या ओवीचा मला उमगलेला अर्थ आहे। कसं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी, ज्ञान होई मुडा अतिमूर्ख त्या दगडा, आणि वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणे। संत जनाबाई काय म्हणतात, जर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता नाही आली तरी जो कोण ज्ञानेश्वरी ओवीवरनं बोट फिरवल आणि बोट फिरवण्याचं काम करत त्याला मी लोटांगण घालायला तयार आहे, इतकं ज्ञानेश्वरीचं महत्व आहे। कसं आहे, आपण हरिपाठ आज झाला असेल, चौवेद जाण म्हणतो महाराज, जाण या शब्दाचा तत्वज्ञानानं सांगितलेला ज्ञान हरि कोण आहे, हरि ज्ञान रूप आहे। चौवेद जाण 6 शास्त्र कारण, 6 शास्त्र कारण रूपानं हरल्या जातात आणि 18 पुराणं हरिसी गाते, म्हणजे 18 पुराणं सगुण रूपानं हरल्या जातात। 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत, 4 + 6 10 आणि 10 + 18 28 असं योग्य 28। ही जी संपूर्ण ज्ञानेश्वरी आहे ही ओम या शब्दात गुंफलेली आहे। मला सांगा, मुहूर्त किती आहेत? 3.5 आहेत। शक्तिपीठ किती आहेत? 3.5 आहेत। तसा हा देह किती हात आहे? 3.5 हात आहे। तसं ज्ञानेश्वरीतल्या कोणत्याही ओव्या घ्या, त्या 3.5 ओळीच्या आहेत, त्या ओव्या थोड्या कशा आहेत याचं मी निरूपण करतो आणि मी माझ्या विषयाकडे येतो। पहिल्या अध्यायातली पहिली ओवी, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय संवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवदासू अवतारजी। हे शब्द ब्रह्मशेष त्याची मूर्ती सुवेश, ते वर्णपूर्ण देश म्हणत असे, म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोती। किंवा देखा नवलदया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य पण पार्थाचे कतस। किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा। किंवा 13व्या मौलिमती नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचू। किंवा तैसा मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांताची कामो विषयावर। किंवा 18 श्लोक आहे, यत्र योगेश्वरा कृष्णा यत्र पार्था धनुधरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीती मित्री मम, या बोला संजय म्हणे, जे एर एराचे मिनेने पर्यायुष्य ते जिने ते पुढे केगा। चंद्र तेथे चंद्रिका, वास्तविक या ठिकाणी हीच ओवी घ्यायला पाहिजे। चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विकास निकी, दया तेथे धर्मो धर्मू सुखा गमू, सुखी पुरुषोत्तम आधी जैसा। तुमच्या मनात आधी दया निर्माण व्हायला पाहिजे। तुमच्या मनात दया निर्माण झाल्याशिवाय तुमच्या हातनं धर्म होत नाही। दया तेथे धर्मो धर्मू सुखा गमू, सुखी पुरुषोत्तम आधी जैसा, वसंत तेथे वने वने तेथे सुमने, सुमने पालंगणे सारंगाची। आणि महत्वाची ओवी माऊलीने असं टाकले, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे। किंवा ज्ञानेश्वरी शेवटची ओवी आहे, शके 12 शते 12 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा अधरून लेखुकू झाला। मी ह्या ओव्या थोड्या का सांगितल्या, कारण यातली कोणती ओवी घ्या ती 3.5 ओळीची आहे। एखादा पुस्तक वाचलं तर आपण काय म्हणतोय, 15 वेळा वाचलं 20 वेळा वाचलं त्याचा कंटाळा आलाय, पण ज्ञानेश्वरीचं महत्व इतकं आहे, त्याची गोडी संपत नाही। संत जगनाडे नावाचे संत होऊन गेले, तुम्हाला माहिती असो। संत जगनाडे महाराजांच्याकडे एकदा संत तुकाराम महाराज गेले आणि चला म्हणले पंढरपूरला जाऊन या म्हणले। संत जगनाडे महाराज काय म्हणले, ह्या वर्षी जरा शेतीची कामं आहेत म्हणले, पुढल्या वर्षी महाराज आपण पंढरपूरला जाऊ म्हणले। पुढल्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या घरी गेले, चला म्हणले मागल्या वर्षी येतो म्हणला, आला नाही, ह्या वर्षी चला। अहो ह्या वर्षी काय येतोय म्हणले, आणखी काय झालं म्हणले, अहो ह्या वर्षी म्हणले मुलांची नावं जरा शाळेत घालायची म्हणले, मी पुढल्या वर्षी येतो म्हणले। 3ऱ्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या घरी गेले, चला म्हणले 2 वर्ष झाले येतो म्हणला, आला नाही, ह्या वर्षी चला। अहो ह्या वर्षी काय येतोय म्हणले, आणि काय झालं म्हणले, अहो ह्या वर्षी माझी बायको म्हणजे माझं बिराडचा आजार आहे म्हणले, मी 4थ्या वर्षी येतो म्हणले। 4थ्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या घरी गेले, चला म्हणले 2-3 वर्ष झाले येतो म्हणला, आला नाही, ह्या वर्षी चला। अहो ह्या वर्षी काय येतोय म्हणले, आणखी काय झालं म्हणले, अहो ह्या वर्षी म्हणले मीच आजार आहे म्हणले। त्यावेळी संत तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपुरातनं जाऊन आले। पंढरपुरात जाऊन आल्यानंतर त्या देऊळगावामध्ये एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाची फांदी अशी खाली गेली। संत तुकाराम महाराजांनी त्या फांदीला आपल्या हाताची आणि पायाची मिठी मारली। तिकडनं संत जगनाडे महाराज याल ते
संत जगनाडे महाराजांचं लक्ष संत तुकाराम महाराजांच्याकडे गेलं आणि संत तुकाराम महाराजांना म्हणले, महाराज महाराज हे काय केलंय? संत जगनाडे महाराज म्हणले, संत जगनाडे महाराजांना काय विचारलं, महाराज महाराज हे काय केलंय? संत तुकाराम महाराज म्हणले, मला झाडानं धरलंय म्हणले. काय म्हणले? मला झाडानं धरलंय. त्यावेळी संत जगनाडे महाराज म्हणले, तुम्हाला झाडानं धराय नाही, तुम्ही झाडाला धरलंय म्हणले. त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी आपल्या हाताची आणि पायाची मिठी सोडली आणि खाली उतरली आणि संत जगनाडे महाराजांना सांगितलं, तुम्ही संसाराला मिठी मारली, तुमची जरा संसाराची मिठी ढिली करा, म्हणजे तुमचं पंढरपूरला जाणं होईल. काय तिथं सुद्धा आपलं लक्ष नाही. म्हणून माऊली म्हणते, तरी अवधान एकले तिची मग सर्व सुखास पात्र होईल. काय होतंय मग तुम्हाला सांगू का, आंब्याच्या झाडाला जेवढा मोहर लागतो ना तेवढं आंबं लागत नाहीत. जेवढं आंबं लागतात तेवढं मोठं होत नाहीत. जेवढं मोठं होतात तेवढं पाडाला येत नाहीत. आणि जेवढं पाडाला येतात तेवढं सगळं पिकत नाहीत. त्या सगळ्याच पिकलेल्या आंब्याला पक्षी काही टोच मारत नाही. एखाद्या फळाला पक्षी टोच मारतो. तशी परमेश्वरानं तुम्हाला टोच मारली असेल, कारण इथं याला सुद्धा भाग्य असावं लागतं, मागील जन्माची पुण्य असावी लागते, या जन्माची थोडी कमाई असावी लागते आणि सद्गुरूची कृपा असावी लागते. महिलांना मला सांगायचं आहे, बघा 50% तिकीट आहे पंढरपूरला. तुम्ही एकदा पंढरपूरला जाऊन या. इथं माता भगिनी बसले मग बोलून जातो. मला सांगा, मातेच्या गर्भामध्ये 5 महिन्याचा मांसाचा गोळा असतो. त्याला 7 महिने झाले की जीव अवस्था प्राप्त होते. 7व्या महिन्यातलं मूल जगतं. 7 ते 9 या 2 महिन्यामध्ये ते बालक त्या देवाला विनवणी करतं की माझी एकदा ह्या गर्भयातनं सुटणुका कर, बाहेर आलं की मी देवा तुझं नाव घेतो म्हणते. मग त्या मुलाला जन्म दिला जातो आणि जन्म दिल्यानंतर या महिला काय करतात, त्या बालकाला जुन्या पाळुत्यात घेतात, नव्या कपड्यात घेत नाहीत. त्याचं कारण असं आहे, त्या बालकाची कातडी कोवळी असते आणि कोवळ्या कातल्या नवं कापड चालत नाही म्हणून जुन्या पाळुत्यात घेतात. 5व्या दिवशी त्याची 5वी घातली जाते. आधी माही 7वी येते, काय असेल त्याचं संसाराचं भविष्य लिहिते आणि मग 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं. नाव ठेवायला आत्ती असते. आत्ती नसेल तर एकाला महिला आत्ती म्हणून बोलवतात, नाव ठेवतात. नाव ठेवलं की आत्तीच्या पाठीत बुक्क्या मारतात. का मारतात? कारण त्या जीवाला नाव नव्हतं आणि तू ठेवलंस कुठून. म्हणून जन्माला आलं की जुनं, जाताना नवं. 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं. 12 दिवस झाले की नाव पुसलं जातं. आता 12 दिवस लागत नाहीत. शितनं कोल्हापूरला नेलं, सिप्याला नेलं की आमचं नाव बदलतंय, मडे यायला लागले, प्रीत यायला लागले. देव म्हणते आता नाव घेईल, शाळेला गेल्यानंतर नाव घेईल, शाळेतनं परत आल्यावर नाव घेईल, मोठा झाल्यावर नाव घेईल, याला नोकरी लागल्यावर नाव घेईल, याचं लग्न झाल्यावर नाव घेईल, याला मुलगा झाल्या नाव घेईल, ह्याचा मुलगा शाळेत गेल्या नाव घेईल, त्याचा मुलगा मोठा झाल्या नाव घेईल. तरी हा नाव घेत नाही. मग परमेश्वर काय करतो, त्याला एक संसार ठेच देतो. ती ठेच नाव घेण्यासाठीच असते. नाव घेतो म्हणून बाहेर आला आणि नाव घ्यायला तयार नाही. म्हणून काय पाहिजे की सद्गुरूच्या प्रती तुमची प्रणिपात निष्ठा पाहिजे, सेवा निष्ठा पाहिजे, नाम निष्ठा पाहिजे. सद्गुरूच्या प्रती जर तुमची प्रणिपात निष्ठा असेल, सेवा निष्ठा असेल, नाम निष्ठा असेल तर काय होतंय, तर तुमचं मन तमोगुणातनं रजोगुणातनं सत्वगुणाकडे येते. सत्वगुणाकडे मन आलं की मन शांत होतं. शांत झाले की एकाग्र होतं. एकाग्र झाले की तुम्ही तुमचं स्थूल शरीर विसरता. मग आराधिक सौम्य होतो, मग ध्यानाची अवस्था होते. पण हे कधी सद्गुरूच्या प्रती तुमची प्रणिपात निष्ठा पाहिजे, सेवा निष्ठा पाहिजे, नाम निष्ठा पाहिजे. तुम्हाला मी सांगू का, रामकृष्ण हरी म्हणलं फळ मिळायला महाराज फार वेळ लागतो. पूर्वीच्या काळी काही जुनी माणसं नातवाला सांगायची, अरे ती जागा बाधिक आहे, जरा नाव घे. ती नातू बी लय हुशार. ती काय करणार, ती जागा 5-20 तर देवाचं नाव घेणार, राम राम म्हणणार, परत राम विसरणार. रामकृष्ण हरी म्हणल्यावर फळ मिळायला फार वेळ लागतो. तुम्हाला राम म्हटल्यानंतर राम दिसला पाहिजे, कृष्ण म्हटल्यानंतर तुम्हाला कृष्ण दिसला पाहिजे, हरी म्हटल्यानंतर तुम्हाला विठ्ठल दिसला पाहिजे, अशी तुमची अवस्था झाली पाहिजे. तुम्ही भयभीत असताना देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. तुम्ही मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं, मी आता आजमण्याची महाराज कथा सांगत बसत नाही. तुम्ही मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. तुम्ही प्रकटपणे देवाचं नाव घेतलं, वारीतून, प्रवचनातून, हरिपाठातून, कीर्तनातून, काकड्यातून, वारीला जाताना देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. त्यातल्या त्यात तुम्ही वारकरी होऊन देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती अति जलद मिळते. म्हणून म्हटलं बा, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वरिले छत्र महिने, ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विठेवर देव कोटे, ऐसे संतजन, ऐसे हरिभक्त, ऐसा नाम घोष सांगा कोटे. तुका म्हणे आम्हा अनाथ आकारने पंढरी निर्माण केली देवे. पंढरपूर देवान तुमच्या आमच्यासाठी निर्माण केलं. आपण पंढरपूरला जातो म्हणजे मला सांगा, आता वारला जाणाऱ्या माणसाच्या पाया पडतात. का पडतात हो?
विठ्ठलाच्या आरतीत आहे, दर्शन हेळा मात्र तया होई मुक्ती. दर्शन घेणाऱ्याचं जरी दर्शन घेतलं तरी मुक्ती मिळते, एवढा मार्ग हा सोपा आहे. पंढरपूरला गेल्यानंतर आपण काय करतो, नगर परिषद म्हणजे चंद्रभागेत स्नान करतो. चंद्रभागेत स्नान केल्यावर आपण विश्वेश्वराचं दर्शन घेतो आणि विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतो आणि भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर आपण नगर परिषदा काढतो आणि मग संत चोकोबा काकांचं दर्शन घेतो. तिथं संत चोकोबा काकांचं दर्शन का ठेवलंय हो? कारण तिथं मन चोख करायचं आहे, मन शुद्ध करायचं आहे. मन चोख झाल्याशिवाय, मन शुद्ध झाल्याशिवाय, चोख झाल्याशिवाय तुम्हाला नाम घेता येत नाही. मग त्यानंतर नामदेव पायरे, मग आज दर्शनचा मार्ग मोकळा आहे. मग ते चोकोबा काकांचा एक अभंग आहे. मी कोरोनाच्या पूर्वी मला आलेला एक प्रसंग बोलू का या निमित्तानं. कोरोनाच्या काळामध्ये सर्व मंदिरं बंद होती आणि मंदिरं बंद असताना काय झालं, मी कारखान्यात पेट्रोल पंपावर तेल टाकायसाठी गेलो. काही लोक पंढरपूरला चालली ती, महाराज येता काय पंढरपूरला? तर नाही म्हणलं, मंदिर बंद आहे, दर्शन कसं होणार? मला त्यातले घोरपडे काका म्हणाले, आम्ही आतला पांडुरंग बाहेर बोलवणार आणि दर्शन घेणार. मी म्हटलं जरा थांबा, आतला पांडुरंग बाहेर आला, तुम्ही आम्ही संत नाही म्हटलं. जाता जाता त्याने एक संत चोकोबा काकांचा अभंग सांगितला. तो अभंग असा होता की केधवा सुटे नाहीसे झाले जीवा गोविले देवा का होते. संत चोकोबा काका म्हणतात, देवा मला एवढ्या संसारात का गुंतवून ठेवलास? केधवा सुटे नाहीसे झाले जीवा गोविले देवा का होते. आता झटकरी धावे लवकरी सोडी वा हरी मज लागे. आता झटक्यात बाहेर माझी एकदा सोडवणूक कर. कारण का कर, तरुणपणात देवा जरा तुझं नाव घ्यायला पाहिजे होतं, पण घेतलं नाही. कंठी हा प्राण धरला तुझ्यासाठी निर्वाण दृष्टी पाहाशी काही. कंटा तुझ्यासाठी प्राण धरून बसलोय, निर्वाणीची वेळ जवळ आलेली आहे. आणि चोका म्हणे वाया चाललीची वेळ आला असं काळ निकडसी. बराच काळ जेव्हा तुझं नाव न घेता हा जन्म वाया गेला आणि कोरोनासारखा काळ जवळ आला. दुःख आलं म्हणलं की मानवाला देव आठवला. मग ते पंढरपूरला जाऊन आले. मी त्यांच्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी. महाराज म्हणले, तुम्ही पंढरपूरला जाऊन आलो दर्शनाला? अहो मला म्हणले, तुम्ही भाग्यवान आहे. आम्ही कसलं भाग्यवान म्हणलं? तर नाही म्हणले, आता मंदिरं चालू करायचे, आता पंढरपूरला जायचं आहे म्हणले. आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा जो देवाचा गाभार आहे, मकर आहे, प्रभावळ आहे, तो बाहेरला गरुड खांब आहे, आता काढलेला आहे ते. पण तिथली स्वच्छता करायचं काम, चांदीचं पॉलिश करायचं काम उपरला मिळालं. त्या अनुषंगाने आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. तिथे गेल्यानंतर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आम्ही पांडुरंगाजवळ होतो. ते मंदिर आम्हाला स्वच्छतेसाठी दिलं. आम्ही बाहेरला गरुड काम, विठ्ठल रुक्मिणीचं सगळं पूजेचं साहित्य काय केलं, स्वच्छ केलं. आणि गाभाऱ्यात जायचा प्रसंग आल्यामुळं त्यांनी म्हणले, गाभाऱ्यात तुम्हाला जाता येणार. ते मंदिर गव्हर्नमेंटकडे असल्यामुळं त्यांनी काय केलं, गाभाऱ्यात तुम्हाला जाता येणार नाही म्हणलं. ते म्हणले एकट्या माणसाला जाता येईल. कुणाला जाता येईल? जो हरिभक्त आहे, जो साधक आहे, जो वैष्णव आहे, ज्याला सोहळं नेसून, जो वारकरी आहे त्याला सोहळं नेसून जाता येईल. घोरपडे काकांनी माझ्या पाठीवर थाप मारली. जावा म्हणले विलासराव आत. मी आत गेलो. पांडुरंगाजवळ 2 तास होतो. मागील जन्माची पुण्य असेल, या जन्माची थोडी कमाई असेल, म्हणजे सद्गुरूची कृपा असेल. म्हणून काय पाहिजे, सद्गुरूच्या प्रति प्रणिपात निष्ठा पाहिजे, सेवा निष्ठा पाहिजे, नाम निष्ठा पाहिजे. मी परवा पाटणला गेलतो. पाटणला 2000 महिला ज्ञानेश्वरी वाचनाकरता बसल्या. त्या नामदार शंभूराज देसाई यांनी मला त्या सगळ्यांनी महाराज प्रवचनाकरता बोलवलं होतं. 2000 महिला. त्या ठिकाणी मी 4थ्या अध्यायामधला श्लोक घेतला होता की श्लोक असा होता की तद्विद्येनं प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदिशयंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. या श्लोकाचा अर्थ असा आहे, ज्या व्यक्तीला हे आत्मतत्व कळालंय त्या व्यक्तीकडे तुम्हाला जायला सांगितले. पण जाताना कसं जायला सांगितले? नम्रतेने जायला सांगितले, विनयतेने जायला सांगितले, त्यांची सेवा करायला सांगितले. त्यांची सेवा केल्यानंतर ते ज्ञान मिळेल. त्याच्या खाली मौली ओवी टाकते, ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी अधि अनावे तर या संतासी भजावे सर्वस्वेती. ज्याचा ज्ञानाचा कुरुटा तिथे सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुपटा ओळगुनी तरी तनु म्हणू जिवे चरणासी लागावे आणि अग्रवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगितली पुसिले जेने अंतकडे मोदले संकल्पा नाही. माऊलीचं सांगू 9व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे. मी बोलता बोला 2-3 ओवीचा उल्लेख महाराज या ठिकाणी निमित्तानं करणार आहे. 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी तुझीची या पत्र आड प्रति अभिरुनी गोचीड अशुद्ध काय शिविती. दूध पवित्र आणि गोड आहे म्हणून ते अभिषेकला योग्य आहे. दूध पवित्र आणि गोड आहे म्हणून ते अभिषेकला योग्य आहे. पासी तुझीची या पत्र आड प्रति अभिरुनी गोचीड अशुद्ध काय शिविती. ती गोचीड आहे की नाही, गाईच्या स्तनाजवळ आहे, म्हशीच्या स्तनाजवळ आहे. ते रक्तप्राशन करतं.
तिथं स्तन असतं त्याला दिसत नाही. ही समाजामध्ये काही नास्तिक माणसं असतात, त्यांना चांगल्या गोष्टी दिसत नाहीत. आमच्या महाराजाकडे एक श्रीमंत माणूस गेला. कसं असतंय समाजामध्ये महाराज लोक काय करतात या लोकांचं उगाच लक्ष असते. आमच्या महाराजाकडे एक महाराज गेले, एक श्रीमंत माणूस गेला आणि महाराजांना म्हटला, महाराज काय चाललंय? महाराज म्हणले, हरिपाठ चाललंय, त्रिवेणी संगमेना ना ते तर भ्रमिचित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नाभासी विनमुख तनोर पापिया हरिवीन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी नामे तिन्ही लोक उदरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याची कुळ शुद्ध. म्हणले हरिपाठ करावलं काय झालं? म्हणले आम्हाला त्यातलं काही सांगा की. म्हणले तो श्रीमंत माणूस म्हटला, माझा बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत. महाराज म्हणले, एवढं सगळं आहे मग इकडे का आलास? तो म्हटला, समाधान नाही, घरी जा. म्हणले देवा पुढे बैस आणि काय कर, एक समय लाव, एक उदबत्ती लाव आणि तुझी काय कर, कुंडलीनी जागृत कर. म्हणले तो श्रीमंत माणूस म्हटला, आम्ही दिवसभर जागृत कामात असतो, त्यामुळे काय होतंय, कुंडलीनी जागृत होतं, आमचं आम्ही जागृत नसतो. म्हटलं कुंडलीनी जागृत करा असं अवघड काय सांगू नका, सोपं काय ते सांगा. म्हणले ते म्हणले सोपं सांगतो, काय कर, देवाचं नाव घे. म्हणले सोपं आहे. तो श्रीमंत माणूस म्हटला, त्यानं काय होणार आहे, आपलं हे असंच आहे, आपणाला मंदिरात जायला नको, प्रवचनाला जायला नको, मंदिराला जायला नको, पंढरपूरला जायला नको, हरिपाठ करायला नको, प्रवचन करायला नको, कडा करायला नको, कीर्तनला यायला नको, फळाची प्राप्ती मात्र पाहिजे. महाराज म्हणले असं होत नाही. आता इथं ज्येष्ठ पिढ्यांना बोलून जातो. पूर्वीच्या काळी काय होतं, आपल्याकडे मोबाईल नव्हता. पूर्वी काय करायचं, दौंडी दिली जायची गावात. मोबाईल नव्हता, दौंडी दिली जायची. दौंडी 40-50 वर्षाच्या पूर्वीचं सांगावलं. मोबाईल ज्यावेळी नव्हता त्याची घटना आहे. त्या काळात काय झालं, एका माणसाचं पाकिट हरवलं. मग त्यानं काय केलं, पूर्वी काळी गावात देवळाजवळ, मंदिराजवळ, पारकट्ट्यावर दौंडी दिली जायची. त्यानं सांगितलं, माझं पाकिट हरवलंय, माझं पाकिट ज्याला सापडलं त्याला मी 100 रुपये बक्षीस देतो. म्हणले दौंडी सगळीकडे दिली. बऱ्याच जणांनी दौंडी ऐकली. एक वारकरी होता, त्यानेही ती दौंडी ऐकली. दुसऱ्या दिवशी तो सावड्याकडनं इकडे आलता. येता त्याला गावाच्या वेशीवर ते पाकिट सापडलं. त्यानं काय ते पाकिट उघडलं नाही. म्हटलं ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे म्हणून ते द्यायसाठी गेला. ज्याचं पाकिट होतं त्याला ते पाकिट दिलं आणि पाकिट दिलं सांगितलं, ते पाकिट तुमचं घ्या. त्यानं पाकिट घेतलं. ज्याला पाकिट सापडलं तो म्हटला माझं बक्षीस द्या. त्यानं पाकिट उघडलं. त्या पाकिटात 500 रुपये होतं. त्याच्या लक्षात आलं ह्यातलं 100 रुपयाला द्यायला लागणार. ज्याला पाकिट ज्याचं पाकिट होतं तो म्हणला या पाकिटात 600 रुपये होतं. म्हणला तू 100 रुपये काढून घेतलायस. म्हणला तो दुःखी झाला. तू सहज असा गेला, त्याला एक महाराज भेटला. म्हणजे काय झालं? नाही म्हटलं पाकिट सापडलं, ज्याचं होतं त्याला दिलं, त्यानं माझं बक्षीस दिलं नाही. तो म्हटला न्यायाधीशाकडे जावा. जुना काळ होता, न्यायाधीश हुशार होता, पैसे खाणार नव्हता की आता सांगावं लागतं आवर्जून. प्रामाणिक होता न्यायाधीश. न्यायाधीश म्हटलं काय झालं, ज्यानं दौंडी दिली त्याला बोलावा, ज्याला पाकिट सापडलं त्याला बोलावा, ज्याचं पाकिट होतं त्याला बोलावा, ज्या सरपंचाला बोलावा. म्हणला सगळ्यांना बोलवण्यात आलं. आणि काय केलं, त्यांना विचारलं काय झालं. ते म्हटलं माझं पाकिट हरवलं. तुमचं काय झालं? मला पाकिट सापडलं, मी त्याला दिलंय. म्हणले दौंडी कोणी दिली? तो म्हटला मी दिली. सरपंच कोणतो? मी आहे. म्हणले तुम्हाला बक्षीस मिळालं काय? नाही. म्हणला परत ज्याचं पाकिट होतं त्यानं परत वाद घातला. न्यायाधीशांना म्हणला न्यायाधीश साहेब या पाकिटात 600 रुपये होतं, त्यानं 100 रुपये काढून घेतल्यात. म्हणला न्यायाधीश हुशार होता, जुन्या काळातला होता, प्रामाणिक होता, पैसे खाणारा नव्हता. न्यायाधीशानं सांगितलं, उत्तर दिलं. परत सांगा म्हणला. तो म्हणला परत या पाकिटात 600 रुपये होतं. न्यायाधीशाने उत्तर दिलं महाराज आहे का? न्यायाधीश म्हटला त्या पाकिटात किती रुपये होतं? 600 रुपये होतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाकिटात 600 रुपये असल्यामुळे हे पाकिट तुमचं नव्हतं. म्हटला कारण तुमच्या पाकिटात सापडलेलं पाकिटात जर 600 रुपये होतं, यांना सापडलेलं पाकिट 500चं आहे. त्यामुळे हे पाकिट तुमचं नव्हतं. हे पाकिट सरकारी जमा करा आणि ज्याला पाकिट सापडलं त्याला सरकारतर्फे 500 रुपये बक्षीस द्या. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. पूर्वीच्या काळी पिंगळा लोक यायचे बघा. आता बोलू का जरा पिंगळा? कारण पिंगळा यायचे बघा. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतू रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, घरदार पैसा अडका, सारं इथंच ठेवायचं बरे का.
माणूस मेल्यावर संग येतो मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई. या संसारापायी या संसारापायी तुम्ही म्हणता घरदार, सार इथंच ठेवायचं सार. माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई. या संसारापायी या संसारापायी माझी आई माझी आई, माझे वडील माझे वडील, माझी बहीण लाडकी बहीण नव, माझी बहीण माझा भाऊ, आणखी जरा मोठं झाल्यावर माझी बायको माझी मुलं. या ढवळक्यात काय होतं, ते देवाचं नाव विसरतो. देह काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. ते वासुदेवाला असायचं. वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, जागा हो माणसा, वेळ फार झाला, अचानक वैरी घालतील गाला. देवाचं नाव घेतलं तरी वैरे सुद्धा ताकद होणार नाही. पण काय झालं, तिथं सुद्धा आपलं लक्ष नाही. मी येता इकडं आलो. आज या गावामध्ये मी पहिल्यांदा आलो. मला सांगा, सीतामाईला जो मोह झाला तो कशाचा झाला हो? हरणाचा झाला नाही. सीतामाईला मोह झाला तो हरणाचा झाला नाही, तर हरणाच्या पाठी 2 सोने ठिपके होते, त्या 2 सोने ठिपक्याचा मोह झाला. मग सीतामाईला रावणानं पळवून नेलं. पळवून नेल्यानंतर तिथं काय झालं, रावणाची पत्नी मंदिरला असं वाटलं, माझ्या पतीला मोह झाला, अशी सीतामाई आहे तरी कोण, म्हणून ती लगबगीनं गेली. आणि सीतामाईला त्याने प्रश्न विचारला की तुम्ही इतकं शांत कसं काय? सीतामाईला पळवून आणलं की माणूस भेदरतं, पण शांत कसं काय? सीतामाईने उत्तर दिलं, मी माझ्या पतीचं प्रभूचं चिंतन करावलं. मग मला सांगा म्हणली, तुमच्या डाव्या हाताला जी दासी आहे तिच्यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत काय? तर तिच्यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत म्हणून सांगितलं. मग तुमच्या उजव्या हाताला जी दासी आहे तिच्यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत काय? तर तिच्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आहेत म्हणून सांगितलं. मग मला सांगा म्हणली, ज्या रावणानं तुम्हाला पळवून आणलं त्या रावणाची मी धर्मपत्नी आहे, माझ्यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत काय? सीतामाईने उत्तर दिलं, तुमच्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आहेत. मग मला शेवटचं सांगा म्हटली, ज्या रावणानं तुम्हाला पळवून आणलं त्या रावणामध्ये राम आहे का? प्रश्न काय केला बघा. ज्या रावणानं तुम्हाला पळवून आणलं त्या रावणामध्ये राम आहे का? सीतामाईने उत्तर दिलं, रावणामध्ये राम आहे. मग रावणामध्ये राम आहे, मग दिसत का नाही? सीतामाईने उत्तर दिलं, त्याच्यामध्ये काम वासना आहे. काम वासना दूर गेली की रामच आहे. म्हणून एखादी माता आपल्या मुलाला दुग्धपान करत असेल, स्तनपान करत असेल, तर तिचा नवरा समोर असला, पती समोर असला, तर ती काय करते, आपला पदर झाकून घेते. या मागचं कारण असं आहे, त्या नवऱ्याची काम वासनेची नजर त्या मुलावर पडू नये. हे तेव्हापासून चालत आलंय. म्हणून माऊली म्हणते, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखास पात्र होईजे, तंत्र माझे उघड आहे का? परवाच रामनवमी झाली मला वाटतं. आज तरी एकादश आहे. एकादशीचं व्रत हे आजचं पुण्यवान व्रत आहे. कसं असतं आपलं तुम्हाला सांगू का? एकादश असले की नाही, पुरुष मंडळी घरात माझा उपवास आहे, शाबू आणली काय, केळं आणली काय. उपासना या शब्दाचा अर्थ असा आहे, उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे. श्रीगुरूंच्या जवळ बसून त्याचं नामस्मरण करणे म्हणजे उपासना करणे. एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, तुम्ही भगवत कथा सार ऐकला असेल, वाचला असेल एकनाथी भागवत, तर त्यामध्ये एक उल्लेख केलाय. त्याने असं सांगितलंय की कलिंगड असतं नाही, कलिंगड काय, आता मी ते मंत्राची गोष्ट सांगत बसत नाही, कारण मंत्रा ज्यावेळी आली त्या बागेमध्ये त्यावेळी कैकेच्या माहेरच ना आली आणि ती कलिंगड खात होती. एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, त्यातला कलीतली जी आतली काळी बी आहे कलिंगडीतलं, ती तिच्या पोटात गेली, त्यामुळे तिला तशी बुद्धी झाली. मंत्रांना सांगितलं कैकेयीला, वर असा मागायचा, भरताला राज्य आणि रामाला वनवास. कैकेयी म्हणली, क्रम बदलला तर, क्रम बदलायचा नाही. क्रम बदलला असता काय झाला असतो, रामाला वनवास आणि भरताला राज्य असा क्रम झाला असता. पण तसा वर मागितला नाही. का मागितला नाही? कारण पहिल्यांदा जर रामाला वनवास मागितला असता तर दशरथ राजाचा प्राण गेला असता. दशरथ ज्यानं 5 इंद्रिय 5 कर्मेंद्रावर विजय मिळवतो दशरथ. आणि दुसरा वर मागायचा राहून गेला असता, म्हणून पहिला वर काय माग, भरताला राज्य आणि रामाला वनवास. असा वर बायका मोठ्या हुशार असतात. तर मला सांगायचं होतं काय, कलिंगड आहे की नाही, कलिंगड
मी आता एखादा साहेब तुम्हाला बोलावं, कलिंगड असते की नाही, कलिंगड 20 पिढा फुटलं गेलं तर त्याला कलिंगडाचा जो गाभा असतोय तो मऊ सदृश असतोय, त्यामुळे आपला भाव दूषित होतो. आणि या ठिकाणी एवढा सुद्धा भाव दूषित होऊन चालत नाही. आणि माणसं म्हणतात त्याला काय होतंय, बसकी साईडला. इथं शुद्ध आणि सात्विक भाव लागतो. मल विक्षेप आवरण हे दोष जायला लागतात. मल म्हणजे वासना, विक्षेप म्हणजे चित्तातील चंचलता, आणि आवरण म्हणजे मी देह आहे याबद्दलचा ज्ञान. संसार दुःखास कारण शरीर आहे, शरीरास कारण पाप पुण्य आहे, पाप पुण्यास कारण राग द्वेष आहे, राग द्वेषास कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे, अनुकूल प्रतिकूल भेद ज्ञान आहे, भेद ज्ञानाचं आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. मल आणि विक्षेप हे 2 दोष तुमच्या प्रयत्नानं जातात. तिसरा दोष जायलासाठी तुम्हाला संतांची संगतच पाहिजे. संत संगतीचे रज लागताच सहज, वासनेचे बीज जळून जाते. संतांच्या संगतीत असेल तरच तुमची काय होईल, मल विक्षेप आवरण दोष, त्यातला आवरण दोष जायचा असेल तर तुम्हाला संतांच्या संगतीत यावं लागेल. पण काय झालंय, तिथं सुद्धा आपलं लक्ष नाही. मी येताना परत एकदा आलो, इथं शिवाजी महाराजांचं चित्र होतं. तुम्ही भगवत कथा सर ऐकला असेल, वाचला असेल, श्रवण केला असेल. त्यामध्ये भगवंताचा 10 अवतार सांगितल्यात. भगवंताचा अवतार अनेक आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने 10 सांगितल्यात. ते कोणते? मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की. हे देवाचा अवतार 10 सांगितल्यात. देवाचा अवतार अनेक आहेत, पण तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळवा जगजेठी अपराध पोटी घाली माझी अपराधाच्या राशी बेदुनी गेल्या गगनाशी, दयावंत ऋषी कशी आपल्या मित्रा सतकरी. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानित याचा खेद, आईचा 1000 अपराध झाला तरी मला त्याचा खेद वाटत नाही. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानित याचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. उडीत सगळं काळच असतात, पांढरं उडीत कुठेतरी असतात. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, कुसले वृक्षांची फळे मधुर कुठून असतील, आराटी लागी मृदुता कोठून असेल गुलमता, पाशा नाशी गुलमकता कैशा परिपुरतील, अपाद मस्तका वरी अन्याय परी तुझे पदरी पडलो पाही, आता रक्षणा ना उपाय करणे तुझे. समर्थाच्या घरीचे स्वान त्यासे सर्व देती मान, तैसा तुझा म्हणून अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी आम्हा भिक्षेची घालून झोळी, येणे तुझे वितळी कैसा राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारे आम्हा फिरोशी दारोदरी, यात पुरुषात मुरारी काय तुझला पैयाला. आणि द्रौपदीशी वस्त्रे देतो होता भाग्यवंता, आम्हा लागी कृपणता कोठून आणली गोविंदा. माझा मुद्दा येत आहे, द्रौपदीला देवा तू वस्त्र आणलास, तिथे काय पण वालवालकरचं दुकान नव्हतं. दुःशासननं वस्त्रहरण केलं. तिथं कोण होतं? द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, ऋतुवर्मा ही गुरुमंडळी होती. वस्त्राच्या पुरवल्या कोडी म्हणून म्हटलं बघा, काय तुझी देवा आवडती मोठी, उचिष्टती बोरे खाये भिल्लिनीची, शबरीची उष्टी बोर देवानं खाली. काय तुझी देवा आवडती मोठी, अर्जुनाची घोडी धुतली तू देवा, अर्जुनाची घोडी धुतली. काय तुझी देवा आवडती मोठी, विदुराच्या कन्या खाल्ल्या तू देव, विदुराच्या कन्या देवाना आवडीने खाल्ल्या. काय तुझी देवा आवडती मोठी, सुदामाचे पोहे खाल्ले तू देवा. म्हणून काय पाहिजे, एकाग्र चित्त एकांती अनुष्ठान की जी मध्यरात्री बसून या स्वचित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल, ते देवावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवणी भाव वर प्रसाद मागावा. मग लागी देई ऐसा वर, जेणे घडेल परोपकार. देवा मला असा वर दे जेणेकरून किमान माझ्या हातनं परोपकार होईल. कारण महाराज तुम्हाला गुळाची ढेप करता येते, गुढीची ढेप करता येत नाही. ही गुळाची ढेप आहे ही घ्या आणि ही गोडीची ढेप आहे ही घ्या, असं करता येत नाही. याचा अर्थ असा आहे, गुळ आणि गुळाची चव वेगळी करता येत नाही, कापूर आणि कापराचा वास वेगळा करता येत नाही. नदी जर समुद्राला मिळाली तर नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी वेगळं करता येत नाही. तसा जो हरिभक्त आहे, जो साधक आहे, जो वैष्णव आहे, जो नामधारक आहे, भगवंत असे असलेले संधान तुम्हाला तोडता येत नाही. तोडण्याचा अधिकार नाही, कारण सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडायचं असेल किंवा चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडायचं असेल तर पाणी आधी स्वच्छ पाहिजे. पाणी नुसतं स्वच्छ चालत नाही, पाणी स्थिर पाहिजे. तसं हे मन गढूळ चालत नाही, हे स्थिर आणि शांत लागतं. स्थिर आणि शांत असेल तर मग तैसा मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताची कामू विषयावर. मी तुम्हाला बोलायचं राहून गेलो, इथे शिवाजी महाराज मी पोस्टर बघितलं. काय सोन्यासारखं एक गाव होतो. लोक काय म्हणले, सारखं प्रवचन कीर्तन ठेवण्यापेक्षा गणपती मंडळ म्हणले जरा नाटक आणूया म्हणले. नाटकाचं नाव होतं अफजल खानाचा वध. मग सोनाळीची लोक हुशार हो, तिने काय केलं, त्या नाटकातली सगळी पात्र सोनाळीची केली आणि अफजल खानचं पात्र निपाणी होऊन आणलं. मग अफजल खान आला 5-5:30ला, म्हणला ठीक आहे. ती लहान लहान मुलं अशी होती, ती पाठला गेली त्याच्यावर. ते म्हणलं नंतर मी स्टेजवर येणार त्यावेळी बघा, आता गडबड करू नका म्हणले. ठीक आहे म्हणले. नाटकाला सुरुवात झाली. नाटकाचा पहिला अंक झाला, दुसरा अंक सुरू झाला, अफजल खानचा प्रवेश झाला. आणि अफजल खान काय म्हणला माहिती आहे, का है शिवाजी मैं उसे जिंदा पकड़ के बिजापूर ले जाऊंगा.
असं म्हटल्याच एक लहान मुलगा पुढं होता, तो दगड घेऊन अफजल खानच्या अंगावर गेला. लोकांना काय समजेना, लोक म्हणले जरा कार्यक्रम असले की दंगा करते म्हणले, त्याला जरा शांत केलं. परत 15 मिनिटात नाटक चालू झालं. नाटकाचं नाव काय होतं, अफजल खानाचा वध. परत अफजल खान अफजल खान काय म्हटलं, का है शिवाजी, मैं उसे जिंदा पकड के मैं जयपूर ले जाऊंगा. असं म्हटल्यास तो मुलगा 2 दगड घेऊन अफजल खानच्या अंगावर गेला आणि अफजल खानला म्हटला, तू फक्त शिवाजीच्या अंगाला हात लाव म्हटला. असं मुलगा तो का म्हटला, कारण त्यामध्ये जे शिवाजीचं पात्र होतं ते त्याच्या वडिलाचं होतं. तो वडिलाशी जसा एकाग्र झाला तसं तुम्ही या परमात्मा पांडुरंगाशी, या नागेश्वर मंदिराशी एकाग्र झालं पाहिजे. म्हणून एकाग्रतेत एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बसवून या सोचित ते प्रतिशिमती पडतं. तुमची एकाग्रता हिथं आली की मन शांत होते बघा. कारण महाराज इथं आहेत. आता माळी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी रेकॉर्डिंगसाठी मी एक फोन केला आणि त्याने त्यासाठी इथं ते हजर झाले. मला आबासाहेब देसाई बोलले आणि म्हणून फोन केला. तर दुसऱ्या अध्यायामध्ये एक ओवी सांगितलं, तर मला मी सांगतो. तरी आत्मसुखाच्या गोड्या विटे जो का सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनाशी चाडणं सांगे, जो प्रकृतीचे केले नाही गे, जो प्रकृतीने जो प्रकृतीचे केले नाही गे. आणि त्या खाली एक ओव्या आहे, ना तरी अपत्या ते माये सांडवणी जरी जाय ते कैसे ने जी ऐकी कृष्णा. कसं आहे, मन जाईल तर त्याप्रमाणे इंद्रिय निहून चालत नाहीत. मन जिकडे जाईल तिकडे इंद्रिय निहून चालत नाहीत. कारण का, पृथ्वी म्हणजे समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूती व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सुरे चाले, म्या हलवल्या प्राण आले जे जगाते चाले. जो मज होय अन्यांना शरण, त्याचे मी निवारीन जन्म मरण, या लागी शरण आगती शरण मीची एकू. जो मला अन्यांना भावानं शरण आला त्याचं निवारण भगवान म्हणतो मी करतो, त्याची काळजी तुम्ही करू नका. पण काय झालं, तिथं सुद्धा आपलं लक्ष नाही. कारण 18वा श्लोक आहे, यत्र योगेश्वरा कृष्णा यत्र पार्था धनुधरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नेती मित्रमू. त्याच्या खाली एक ओवी टाकल्या माऊलीने, या बोला संजय म्हणे जे एर एरा चिमिनेने परी आयुष्य तिथे जिने ते पुढे की गा. कुणाला किती आयुष्य लाभलं हा ज्याच्या त्याचा प्रारब्धाचा भाग आहे. हैदराबादमध्ये एकदम 4थ्या मजल्यावर चढला, 4थ्या मजल्यावर आत्महत्या करायसाठी उडी मारायला होता. खायला एक सायकलवाला शेताकडे चालला होता, तो सायकलवाल्याच्या अंगावर पडला, सायकलवाला मेला, आत्महत्या करणारा जगला. प्रारब्ध तुमच्या हातात ठेवलेलं नाही आहे. म्हणून मिळाला वेळ तुम्ही परमात्म्यासाठी खर्च करा. कारण जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे म्हणा का हो पंडित शाना, नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकितन, तुका म्हणे नवविध तोची जाणे भक्ती शुद्ध. देवाचं नाव घेतलं. हिथं मी तुम्हाला मागे बोलून गेलो, हिथं आले की काय माऊली 5व्या अध्यायामध्ये बघा, मी माझी ऐसी आठवणं विसरले जायचे अंत करणं पारता तोची संन्याशी जाणं. मी आणि माझं पण विसरणं म्हणजे भगवंताला भेटणं आहे. भगवंताला भेटणं दुसरं नाही आहे. म्हणून 9व्या परत 516 नंबर, तरी झडझडोनी वहिलाने ये भक्तीची वाटेला जिया पावशी विंगणी धाम माझे. माझ्या निज धामला यायचं असेल तर तू असा तसा येऊच नकोस. तू आता खडबडून जागा हो. तुला बऱ्याच वेळा सांगितलं इकडे इकडे. बरं इथं काय, त्यानं निर्माण केलेली फुलं, त्यानं दिलेलं पाणी देवाला समर्पित करायचं आहे. शुद्ध आणि सात्विक भाव इथं पाहिजे. शुद्ध आणि सात्विक भाव तुम्हाला तिथं निघू शकतो. मी महाराज काय आळंदीला शिकलो नाही, माझी आळंदीमध्ये प्रवचनाची सेवा झाली. हेची मज घडव जन्म जन्मंतरी मागणे श्री हरी नाही तुझे. देवा मला द्यायचं असेल तर तुझी सेवा दे. कारण मगाशी मी बोलून गेलो होतो, सेवा हा दारवडतो स्वाधीन करी सुपटा ओळखुनी. आता इथं आपण मंदिरात येतो, प्रत्येक मंदिरात घंटा असते. का असते हो? कारण तुम्ही ज्यावेळी बाहेरून येता त्यावेळी तुमच्यात एक नकारात्मक शक्ती असते. तुम्ही घंटे जवळ आला की त्याच्या खाली 7 सेकंद थांबायचं असते. कारण ती घंटा विशिष्ट सप्तधातूपासून तयार केलेली आहे. त्यामुळे तुमचे नकारात्मक विचार बाजूला जातात आणि सकारात्मक विचार निर्माण होतात. म्हणून तिथं थांबायचं आहे. तिथं सुद्धा माणसं थांबत नाहीत. परवा जरी आमच्या गावात स्टँडवर 2 तास होता. म्हणलं कुणीकडे चाललाय? काय नाही सगळं चाललोय म्हणला. अरे म्हटलं मंदिरापासून आला, पाया पडून आलास काय? नाही म्हटला. परत भेटला 2 महिने. अहो म्हटलं मंदिरात आला नाही म्हटला. परत 2 महिने भेटला. अहो म्हटलं पाया पडून आलो. मग काय झालं म्हणलं? अहो पाया पडालो, मी इचलकरंजी चालतो, एक गाडी घेऊन आलो म्हटला. मला म्हटलं कुणीकडे चाललाय? इचलकरंजी चाललाय. बसा म्हटला. त्याने घेऊन गेला म्हटला. एकदा पाया पडलो म्हटलं. इथं काय पाहिजे? शुद्ध आणि सात्विक भाव पाहिजे, तर ते म्हणते. म्हणून ते चोकोबा काय म्हणतात, ऊस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भल्लासी वरल्या रंगा. नदी ढोंगी पर जल नाही डोंगा, काय भल्लासी वरल्या रंगा.
कमान डोंगी पर तीर नाही डोंगा, काय भल्ला असी वरल्या रंगा. चोका ढोंगा पर भाव नाही डोंगा, काय भल्ला असी वरल्या रंगा. म्हणून माऊलीमध्ये तरी अवधान एकले तिची मग सर्व सुखास पात्र होईल. मला एक 10 मिनिटं मला वाटतं अजून वेळ आहे. मी यामध्ये 18व्या अध्यायातला एक तुम्हाला सांगतो. म्हणजे तिथे एक ओवी आहे. रावत येते कटक सौजन्य येते सोयरिक वनित येते दाहक सामर्थ्य. रावत येते कटक म्हणजे काय, जिथं राजा असतो ते सैनिक असते. रावत येते कटक सौजन्य येते सोयरिक म्हणजे काय, जिथं तुमच्याकडे प्रेमभाव आहे जवळीक आहे तिथं जवळीक नाती तयार होतात. रावत येते कटक आणि वनित येते दाहक सामर्थ्यकी म्हणजे 10 असलं की आग्नेय असतो असणे की असं म्हटलंय. पूर्वीच्या काळची घटना आहे. एक राजा होता, तो शिकारला गेला. त्याच्याबरोबर त्याचा एक प्रधान गेला आणि प्रधानाबरोबर एक सैनिक गेला. पूर्वीच्या काळी 700 वर्षापूर्वीची घटना आहे. राजा शिकारला ज्यावेळी वनात गेला त्यावेळी तो हरणीच्या पाठीला गेला. हरणीच्या पाठीला गेल्यामुळे काय झालं, राजाची आणि सैनिकाची चुकामुक झाली. सैनिकाला राजा सापडणार, राजाला सैनिक सापडणार, सैनिकाला प्रधान सापडणार, प्रधानाला राजा सापडणार, राजाला प्रधान सापडणार. परत त्याने काय केलं, आता बराच वेळ झाला आणि तो ह्यो काय म्हटला सैनिक, आपण राजवाड्याकडे गेलेलं बरं, पण जंगल दाट असल्यामुळे त्याला मार्ग सापडणार राजवाड्याकडे जायला. तिथे एक चौपुला होता आणि चौपुल्या खाली एक आंधळा महात्मा होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत होता. हा सैनिक त्याच्याजवळ गेला. ते डोळे झाकून म्हणत होता काय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो सैनिक त्याला म्हणला, ए आंधळा म्हणला ही वाट कुणीकडे जाते. आंधळा महात्मा म्हणला काय करा, इकडे डावीकडे व्हा, परत उजवीकडे व्हा, परत सरळ गेला की तुम्ही राजवाड्यात जाशीला म्हणला. थोड्या वेळानं प्रधान आला. प्रधानानं नमस्कार केला. नमस्कार म्हणला. अहो इकडे कोण गेले काय. आधी सैनिक गेला म्हणले, तुम्ही त्या वाटेने जावा, इकडे डावीकडे व्हा, परत उजवीकडे व्हा, परत राजवाड्याकडे जाशीला म्हणला तुम्ही. त्याच्यानंतर सूर्य मावळताना राजा आला. राजा म्हणला, हो नमस्कार नमस्कार म्हणला, इथं बसून काय करता. रामकृष्ण हरी म्हणतोय म्हणले. बरं तुमचं जेवणा खाण्याचं काय म्हणला. भाविक भक्त काय फळं आणतील ती मी फळं खातो आणि काय करतो माझा उदरनिर्वाह करतो आणि मी म्हणला रामकृष्ण हरी म्हणून बसलोय म्हणले. काय झालं म्हणले. अहो इकडे कोण गेलं काय. अहो आधी सैनिक गेला म्हटलं, नंतर प्रधान गेला, तुम्ही त्या वाटेने जावा म्हणला, राजवाड्यात पोचला म्हणला. राजा हुशार होता. राजा जरा पुढे गेल्यानंतर राजाच्या लक्षात आलं हा आंधळा आहे. आधी गेलेला सैनिक, नंतर गेलेला प्रधान आणि मी राजा, याला कळलं कसं म्हणला. राजा पाठीमागे आला आणि त्या आंधळ्या महात्म्याला म्हणला, ओ तुम्ही खरोखरचा आंधळा हाय काय पंढरपूरच्या घाटावला आहे म्हणला. अहो काय झालं म्हणला. अहो आधी गेलेला सैनिक, नंतर गेला प्रधान, मी राजा, तुम्हाला कळलं कसं म्हणला. आंधळा महात्मा म्हणला, आधी आलेला माणूस मला आंधळा म्हटला, जो दुसऱ्याशी नीट बोलू शकत नाही तो सैनिक होऊ शकतो, या नात्यानं मी त्याला सैनिक म्हणलं म्हणला. नंतर आलेला माणसानं मला नमस्कार केला, जो किमान दुसऱ्याला नमस्कार करतो तो प्रधान होऊ शकतो, या अनुषंगाने मी त्याला प्रधान म्हणलं. आणि तुम्हाला राजा का म्हटलं, कारण तुम्ही माझी जाणीवपूर्वक चौकशी केली, इथं बसून काय खाता काय पिता. जो दुसऱ्याची जाणीवपूर्वक चौकशी करतो तो राजा होऊ शकतो, या अनुषंगाने तुम्हाला राजा म्हटलं. राजा म्हणला, आंधळा महात्मा हुशार, आमच्या राजाकडे येता काय. येतो म्हणला. तिथे येऊन काय करणार, रामकृष्ण हरी म्हणणार म्हणला. राजाने त्या आंधळ्या महात्म्याला नेलं, वाड्यात सांगितलं आंधळा महात्मा आहे, त्याला रोज अध्यात्म वाचून दाखवा, याची रोजची जेवणाची व्यवस्था करा. सैनिकांना आदेश दिला. 2-3 महिने झालं. राजाच्या दरबारात एक मोती घेऊन माणूस आला. मोती टपोर होतो. 10-10 लाखाला एक मोती सौदा ठरला. आणि राजाच्या लक्षात आला आंधळा महात्मा दाखवूया तरी म्हणला. आंधळ्या महात्म्याच्या हातात ते मोती दिलं. आंधळ्या महात्म्याने ते मोती चापसलं आणि राजेसाहेबाला सांगितलं, राजेसाहेब हे मोती घेऊ नका, हे मोती वालुकामय आहेत, ह्या मोत्याला वेश देताना हा मोती दबगणार, हा मोती फुटणार, हे मोती घेऊ नका. माऊलीच्या 15व्या अध्यायात वर्णन आहे. हे असे स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विक सज्ञानासी तैसा मी सुख दुःख तो अज्ञानासी. कारण स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यात पडल्यानंतर शिंपला आपोआप मिटला तर त्याचा मोती टपोरा होतो. आणि स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यात पडताना जर समुद्रात वाऱ्यानं वाळू आली तर मोती काय होते, वालुकामय होतो. राजानं मोती किनाऱ्याला विचारले, खरं आहे काय. मोती किनारा मला भल्या भल्यानं कळत नाही, तुमचा आंधळा महात्मा हुशार आहे, मोती वालुकामय आहेत. राजाचं 10 लाख रुपये वाचलंय. राजानं सैनिकांना आदेश दिला, आंधळ्या महात्म्याच्या पात्रात उद्यापासून काय करा, 2 चमचे तूप वाढवा म्हणला. 2 चमचे तूप वाढवलं. अनेक 3-4 महिन्यांना अनेक माणूस आला, घोडी घेऊन आला. एक कोटीला एक घोडा सौदा ठरला. राजाच्या लक्षात आला आंधळा महात्मा आणला, जरा दाखवूया तरी म्हणून. घोड्याची किमती 1-1 कोटी रुपये आहे. तुम्ही मुंबईला महालक्ष्मीला गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल. परत
1 कोटीला एक घोडा ठरला. परत आंधळ्या महात्म्याला राजवाड्याच्या बाहेर आणला आणि सांगितलं. आंधळ्या महात्म्याने त्या दोन्ही घोड्याची माप घेतली, चापसली आणि राजेसाहेबाला सांगितले डाव्या हाताचं घोडं घेऊ नका, हे घोडं वरातीत नाचाच्या लायकीचं आहे म्हणला, उजव्या हाताचं घोडं घ्या. राजाला आणि शंका आली, हे आणि काय सांगायला म्हणलं. त्यानं घोडे किनारला विचारलं, त्याला विचारू नका म्हणलं. आंधळा महात्मा म्हणला मी सांगतो, ज्यावेळी यानं घोड्यांची मापं घेतली त्यावेळी मला ही घोडी समान लागली, पण उजव्या हाताच्या घोड्याला ज्यावेळी मी हात लावला त्यावेळी हे घोडं फुरफुरलं. हे घोडं युद्धात कामाला आहे, हे घोडं तेज आहे, हे घोडं घ्या, डाव्या हाताचं घोडं घेऊ नका, कारण ही घोडी समान आहेत, ही जुळे आहेत. जुळ्यामध्ये एक डाव आणि एक उजवं ठरलेलं असतं. 14 ठरला. राजाचं 1 कोटी रुपये वाचलं. राजानं सैनिकांना आदेश दिला, आंधळ्या महात्म्याच्या पात्राला उद्यापासून 2 लाडू वाढवा म्हणले. थोडे दिवस असंच गेला आणि राजा सहज फिरत आला आणि आंधळ्या महात्म्याला म्हणला, माझा मुद्दा संपत आला. आंधळ्या महात्म्याला म्हणला, तुम्हाला माणसातलं कळतंय सैनिक कोण, प्रधान कोण, राजा कोण कळतंय, तुम्हाला मोत्यातलं कळतंय टपोरा मोती कुठला, वालुकामय मोती कुठला कळतोय, तुम्हाला घोड्यातलं कळतंय उजवा कुठला, डावा कुठला, माझ्याबद्दल तुमचं मत काय म्हणला राजा. आंधळा महात्मा म्हणला, मी सांगू नये तुम्ही ऐकू नये म्हणलं. न सांगायचं गो काय, आपलं बी असंच होतंय. आपल्याबद्दल जर कुजबुज लागलं तर आपण म्हणतोय मी राजाबद्दल म्हणालोय, तुमच्याबद्दल नव्हं. कुजबूज चालू झाली आणि मग काय केलं, आंधळा महात्मा म्हटला, माझी एक अट आहे, मला मारणार नसाल, घोड्याच्या पायाखाली देणार नसाल, मी तुमचं खरं सांगतो. सांगा म्हणले. खरं सांगू काय म्हटला, खरं सांगा म्हणले. आंधळा महात्मा उत्तर दिलं, महाराज आहे का. राजेसाहेबाला म्हटला, तुम्ही तुमच्या बापाचं नवं म्हटला. राजाने काढली तलवार, तलवार खाली ठेवा म्हटला. आधी ठरले मारायचं नाही, तुमच्या आईसाहेब अजून जिवंत आहे, तुम्ही महालात जाऊन आईला विचारा म्हटला. राजा पळत गेला, आईचं दर्शन घेतलं महालात आणि आईला म्हटलं, आई आई मी कुणाचा. आई म्हणली, बाळ तू आमचाच आहेस. नाही मला खरं खरं कळालं मी कुणाचा आहे. मग आईन डोळ्यात पाणी आणून सांगितलं, ज्यावेळी आमचं लग्न झालं त्यावेळी आम्हाला आपत्ती होईना, झालेलं आपत्ती जगना, म्हणून आम्ही काय केलं, राजवाड्यात एक आचार्य होते, त्या आचार्याला जुळं झालं, त्या जुळ्याला तू आहेस. तू काय बाबा आमचा नवस म्हणाली. राजा पळत पळत आला, माझा मुद्दा इथं संपला नाही. आंधळ्या महात्माचं पाय धरला नाही. आंधळ्या महात्म्याला म्हणला, तुम्हाला हे खरं कळालं कसं. आंधळ्या महात्म्याला उत्तर दिलं, महाराज आहे का. आंधळा महात्मा म्हटला, अहो म्हटला मी तुमचा म्हटला मोत्यात फायदा केला. एखादा राजा असता तर 50 एकर जमीन दिली असती म्हटला. मी तुमचा घोड्यात फायदा केला म्हटला. एखादा राजा असता तर सोन्याचा गंडा फेकला असता म्हटला. तुमचं बक्षीस काय म्हटलं, 2 चमचे तूप वाढा, 2 लाडू वाढवा, 2 पुऱ्या वाढा. हे आश्चर्याशिवाय कुणाच्या लक्षात येणार नाही. माझा मुद्दा इथं संपला. आंधळा माणूस होता, रामकृष्ण हरी म्हणून होता, त्याला वाचा सिद्धी मिळाली. परमेश्वरावर निष्ठा सर्वश्रेष्ठ असते. परमेश्वरावर निष्ठा ठेवा. हिता आली की मन एकाग्र होते. बघा काय होतं हो, ही अवस्था तरी कुठली आहे आपली, ही जागृत अवस्था आहे. जागृत अवस्थेमुळे आपले ज्ञानेंद्र आणि कर्मेंद्र चालू असतात. मग संध्याकाळी आपल्याला काय होतं, स्वप्न पडतंय. स्वप्नामुळे माऊलीने ओळी टाकल्या, स्वप्नोनी जागृती येता काय पाय दुखती पंडूसता की स्वप्ना माझी असता प्रवास होय. स्वप्नामध्ये जर प्रवास केला तर आपलं पाय दुखतात काय, दुखत नाहीत. मग आपल्याला सुषुप्ती अवस्था असते. सुषुप्ती अवस्थेत काय असते, आपली गाढ झोप लागलेली असते. आपण पूर्व पश्चिम झोपलोय का दक्षिण उत्तर झोपलोय आपल्याला माहीत नसते. आपल्या उशाला पाण्याचा तांब्या हाय का नाही आपल्याला माहीत नसते. पण तिथे एक क्रिया चालू असते. कुठलीच क्रिया चालू असते, श्वास घेण्याची क्रिया चालू असते. तिथं काय आपल्या उशाला ऑक्सिजनचं सिलेंडर नाही आहे. एखादा नाग साप आला तर आपल्याला काय होतं, त्याचं भय वाटत नाही, कारण आपण गाढ झोपत असतो. एखादे अप्सरा आले तर त्याचा मोह होत नाही, कारण आपण गाढ झोपेत असतो. पण तिथं श्वास घेण्याची क्रिया चालू असते. आणि त्याच्यानंतर एक अवस्था आहे, उन्मनी अवस्था म्हणली त्याला. ती बऱ्याच साधू संतांपैकी 5-6 लाख साधू संतांपैकी एखाद्याला मिळते उन्मनी अवस्था. सच्चिदानंद ती आनंदरूप अवस्था एखाद्याला प्राप्त होते. आता मी मंदिरामध्ये गेलो आणि तिथं मला बाळूमामाचा फोटो दिसला. बाळूमामाचा एक दोस्त होता, त्याचं नाव होतं व्यंकप्पा. सूर्य मावळला होता आणि बाळूमा समाधी अवस्थेकडे चालले ते. आणि जाता जाता व्यंकप्पा आला, म्हणले सूर्य मावळलाय म्हणले, जे उगवतंय ते झाकतंय व्यंकप्पा म्हणले. आमच्या नंतर ही पंढरीची वारी, हे प्रवचन, हे भजन, हे कीर्तन, हे महाप्रसादाचं कार्य चालू ठेवा. अनंताच्या प्रवासाला चाललोय व्यंकप्पा म्हणले. येतो व्यंकप्पा, येतो व्यंकप्पा, येतो व्यंकप्पा असं म्हणले. जाताना बाळूमामा काय म्हणले,
येतो व्यंकप्पा, येतो व्यंकप्पा, येतो व्यंकप्पा. जे उगवते ते झाकतंय म्हणले, याचा अर्थ असा आहे, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परभर्मिका. जे निर्माण होतं ते हळूहळू काढतात. हे तर कसं आहे, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परभर्मिका. म्हणून 12 माऊली म्हणते, तैसे येण्याचे शर्रे, शर्रे येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. ही तुमची येरजार जायची असेल, ही येरजार थांबायची असेल तर तुम्हाला या इकडे यावं लागेल, इकडे देवाचं नाव घ्यावं लागेल. नामस्मरणात ताकद मोठी आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, कोण कोणाचा नाही जगती संकट समयी सोडून जाती, बालपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण तू, पैसा असता मित्र भोवती, गरीब होता कोणी न पुसती, आणि प्रेमिकेच्या आशा चाहता माता होता मारेल आता. म्हणून माऊलीमध्ये तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखास पाप. हित आले की तुमचं मन शांत करतं, कारण ते अधिष्ठानाची ऊर्जा आहे. हे मंदिर सुद्धा भव्य आहे. बघा, परवा महाशिवरात्रीला आता मला सुरेश पाटील महाराज म्हणाले की मोठा कार्यक्रम इथं महाशिवरात्रीला तुमचा सप्ताह असतोय, त्यामध्ये होते. मी पहिल्यांदा झालो तर माऊली काय म्हणते, तरी अवधान ऐकले तिची मग सर्व सुखास पात्र होईल. हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का. जाता जाता माऊली या शब्दाचा थोडा अर्थ सांगतो आणि माझी प्रवचन सेवा थांबवतो. माऊली या शब्दाचा अर्थ असा आहे, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लिनता. ज्याच्याकडे मानवता आहे, ज्याच्याकडे उदारता आहे, ज्याच्याकडे लिनता आहे ती माऊली. आता माऊली कुणाला म्हटलं आणि आई कुणाला म्हटलं, तर आधी आई कुणाला म्हटलं सांगतो. आई कुणाला म्हटलं, आई म्हणणारी काय करते, चौकात जाते, आपला मुलगा जर खेळत असेल त्याच्या दंडाला धरते आणि त्याला फरफट घरात आणते आणि म्हणते, बाईस लाडू खा, पाणी पिणे, खेळायचा. ही क्रिया करते ती आई. लाडूचा सगळा डबा नेऊन चौकात वाटते ती माऊली. आपल्या मुलाचा शेंबूड आपल्या पदरान पुसते, दुसऱ्या मुलाचा शेंबूड त्याच्या शर्टान पुसते ती आई. आईला सुद्धा माऊली म्हटलं. आई काय करते, लहान लहान मुलं असताना काय करते, त्या मुलांचं संगोपन करते, त्यांचं काबाड कष्ट करते आणि त्यांना असं म्हणत नाही, मोठं झाल्यावर तू माझा सांभाळ कर, अगर नाही कर पण आत्ता मी तुझा सांभाळ करणार. म्हणून आईला सुद्धा माऊली म्हटलेलं आहे. तुझी सून मला बघू दे, अगर नाही बघू दे, पण आत्ता मी तुझा सांभाळ करणार, म्हणून आईला सुद्धा माऊली म्हटलेलं आहे. पूर्वीच्या महिला कुंकवाच्या कपाळात लावायच्या बघा, आत असलाम का लावायचे होते, कारण सीतामाई ज्यावेळी कुंकू लावत होते, हनुमानजी तिथं ध्वस्तंभावरी वांड होतो, मूर्तिमंत शंकरू सारथी षडंगर अर्जुनेशी. तिथं हनुमानजी होते. हनुमानजीने विचारलं सीतामाईला, तुम्ही कुंकू भांगार का टाकालाय. सीतामाईनं उत्तर दिलं, मी यामुळे काय होणार आहे, माझ्या पतीचं आयुष्य वाढणार आहे. हनुमाननं तेवढंच ऐकलं आणि कुंकुम केसरी पाणी केलं आणि त्या पाण्यात उडी मारली. म्हणून हनुमानाची मंदिरं सगळीकडे कुंकुम केसरी कलरात दिसतात. म्हणून माऊली शब्दाचा अर्थ असा आहे, एकट्यासाठी मागली जाते ती भीक असते, कुटुंबासाठी मागली जाते ती भिक्षा असते, सर्वासाठी मागितलं जातं ते दान असतं आणि साऱ्या विश्वासाठी मागितलं जातं ते पसायदान. ते माऊलीनं मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ्यज्ञ तोषाल. म्हणून माऊलीच्या मला वाटतं पसायदानाचे अधिक ओवे आहे बघा. किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धीस नेले, हे तर माझे जे उरले पाईकपण. म्हणून महाराज बोलण्याच्या ओघात किंवा सांगण्याच्या नादात माझ्याकडनं काय अपशब्द गेला असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जे चांगलं आहे ते माझे गुरुवर्य चैतन्य महाराज दिगलूरकर यांचा आहे. म्हणून झालेली सेवा या गावामध्ये मला पहिल्यांदाच मला वाटतं श्रीधर पाटील काय पवार त्याने मला सांगितलं आणि सुरेश पाटलांनी म्हणले, या मी आपलं कारखान्यात सर्व्हिस करत हे महाराज करतोय, आळंदी पंढरपूर पायीवारी करतो, कारण तरुण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे बोला या अमुक वचन त्याने तू जोडीचे नारायण नासे भौरोग जीवपण. ही इंद्रिय सबळ आहे तवर करा, नंतर तुम्हाला दिसणार नाही, ऐकू येणार नाही, चाला येणार नाही. माणसं म्हणा आत्ता मंदिरात आला त्यावेळी आला नाही, म्हणून तरुणपणात या आणि त्याची प्राप्ती झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. म्हणून माऊलीनं मुद्दाम मी प्रधान ओवीचा उल्लेख करतो. माऊलीमध्ये तरी अवधा एक लेदीजी मग सर्व सुखास पात्र तर माझे उघड आहे का.